नमस्कार मित्रांनो, मी PSI वैभव तिडके, टार्गेट प्रशासन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. तर आजपासून आपण अर्थव्यवस्थेच्या लेक्चर सिरीजला सुरुवात करणार आहोत. थोडक्यात आता तुमच्याजवळ कोणतं कोणतं साहित्य असलं पाहिजे, तर एखादं पुस्तक असलं पाहिजे, ज्या माध्यमातून तुम्ही नोट डाऊन कराल की त्यामधलं काय महत्त्वाचं आहे म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एखादी नोट्स तुमच्याजवळ असली पाहिजे, ज्यात तुम्ही नोट डाऊन कराल आणि मी सांगितलेली एक्स्ट्रा माहिती आणि वाचत असताना तुम्हाला जर काही एक्स्ट्रा माहिती मिळाली तर ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये नोट डाऊन करत राहाल आणि अशा पद्धतीनं तुमची सुद्धा नोट्स तयार होईल आणि सोबत तुमचा क्वालिटी अभ्याससुद्धा होईल. तर अर्थव्यवस्था, कारण अर्थव्यवस्था आणि अर्थशास्त्र हे दोन पार्ट पडतात. अर्थशास्त्र म्हणजे काय, तर हा सब्जेक्टच आपल्याला मुळात MPSCनं सिलेबसमध्ये दिलेला नाही. अर्थव्यवस्था हा सब्जेक्ट दिलेला आहे. तर अर्थशास्त्र म्हणजे काय, तर अर्थशास्त्र म्हणजे एखाद्या मानवाच्या ज्या क्रिया असतात, संपूर्ण क्रिया आर्थिक, तर त्या सर्व क्रियाला अर्थशास्त्र यामध्ये परिभाषित केल्या जाते. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये परिभाषित केल्या जाते अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर पर्टिक्युलर एखाद्या देशाचा जर आपण विचार करत असेल, जसं आपण आता भारताचा विचार करणार आहे, तर त्यावेळेस अर्थव्यवस्था हा शब्द आपण इकॉनॉमी त्याला म्हणतात आणि अर्थशास्त्राला इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक्स असं सुद्धा म्हटलं जाते. तर यामध्ये महत्त्वाचं आणखी असं आहे की अर्थव्यवस्था म्हणजे काय. आता तर अर्थव्यवस्था म्हणजे आपण आपल्याला काही रिसोर्सेस दिलेले असतात आणि आपल्या काही मागण्या असतात. या रिसोर्सेसमधून आपल्याला ह्या मागण्या पूर्ण करायच्या असतात, पण त्या पूर्ण करताना मागण्या किती आहेत आणि रिसोर्सेस किती आहे याचा आपल्याजवळ ताळमेळ जमवणं म्हणजेच काय, तर अर्थशास्त्र. आता मागण्या आपल्याजवळ जर 500 रुपये असतील आणि आपली मागणी जर 600 रुपयाची असेल, म्हणजे वेगळ्या वेगळ्या आपल्या गरजा जर 600 रुपयाच्या असतील, तर त्या 500 रुपयामध्येच आपल्याला 600 रुपयाच्या नाही, परंतु त्यामध्ये जर असलेल्या 10 मागण्या असतील, आपल्या किमान 9 मागण्या तरी पूर्ण झाल्या पाहिजे, असं आपल्याला त्यामध्ये अलॉटमेंट करावी लागणार. म्हणजे तसा त्या 500 रुपयाचा आपल्याला वाटप करावं लागणार आणि ह्या सर्वांनाच अर्थशास्त्र असं म्हटलं जाते किंवा अर्थव्यवस्था आपण असं म्हणू. अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली होती, जी पेपरमध्ये विचारत नाही म्हणून ती माझ्या लक्षात पण नाही आली, की अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था आपण ह्या दोन टर्म ज्या वेळेला पाहिल्या, त्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये दोन प्रकार पडतात. एक असते सूक्ष्म अर्थशास्त्र आणि एक असते बृहद अर्थशास्त्र. त्याला मायक्रो इकॉनॉमी आणि मॅक्रो इकॉनॉमी असं म्हटलं जाते. तर ज्यावेळेला आपण हा अभ्यास करणार आहोत त्यावेळेला फक्त आणि फक्त मॅक्रोचा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, मंदी, बजेट, ह्या म्हणजे ज्यामधून आपल्याला देश पातळीवर काय घडामोडी घडतात या सर्वांचा विचार करायचा आहे. आणि मायक्रो ज्यावेळेला आपण विचार करतो तर हे वैयक्तिक युनिट म्हणून ज्यावेळेला आपण एखाद्या घटकाला पाहतो, समजा मी आहो म्हणून, तर एक व्यक्तीला 500 रुपये दिले तर तो काय खर्च करते, कुठं कुठं खर्च करते, या सर्व गोष्टीचा मायक्रोमध्ये येते. आणि ज्यावेळेला देश पातळीवर आपण विचार करतो त्यावेळेला मॅक्रोमध्ये तो त्याचा विचार होते आणि आपल्याला मॅक्रोचाच विचार करायचा या सर्वांमध्ये. आता मी अर्थशास्त्र हा शब्द पुन्हा पुन्हा रिपीट करणार नाही, कारण आपल्याला अर्थव्यवस्था शिकायची आहे. तर अर्थव्यवस्थेमध्ये हा थोडक्यात त्याचा एक परिचय झाला आणि थोडक्यात याचा अर्थ की आपल्याला हे कधी परीक्षेला विचारल्या जात नाही, अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थशास्त्र म्हणजे काय वगैरे. ह्या फक्त आपल्याला एक्स्ट्रा माहिती म्हणून आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता अर्थव्यवस्था म्हणजे काय, ते अर्थव्यवस्थेला सुरुवातीला जर पाहिलं तर आपण याला पुस्तकामध्ये कोण आणलं, म्हणजे लिखित स्वरूपात याला कोण आणलं, तर ॲडम स्मिथ. त्याआधी पण होतं काय, तर होतं. जर आपण चाणक्यचं अर्थशास्त्र वगैरे पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसते, परंतु त्या पुस्तकामध्ये काय राज्यव्यवस्था कशी चालवायची त्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्र समजून घेतलं होतं. पण ज्यावेळेला ॲडम स्मिथ ज्यावेळेला 1776 मध्ये वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहितात, त्या ग्रंथापासूनच आपल्याला अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली किंवा अर्थशास्त्राची सुरुवात झाली असं म्हणू शकतो. ज्यामध्ये त्यांनी राष्ट्राची संपत्ती वगैरे ह्या सर्व गोष्टी इन्क्लूड केल्या व तिथूनच अर्थव्यवस्थेला पुस्तकी रूप मिळालं. आता ॲडम स्मिथ म्हणजे कोण, तर यांना अर्थशास्त्राचा पितामह म्हणतात. त्यांनी वेल्थ ऑफ नेशन हा जो 1776 मध्ये ग्रंथ आणला, इथून मुळात खाजगीकरण किंवा मग आपण त्याला म्हणू भांडवलशाही, या सर्व गोष्टीच्या
उदारीकरण असं सुद्धा म्हणू शकतो. या सर्व गोष्टी तिथून आपल्याला उदयास येतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर 1813चा जो आपला चार्टर ॲक्ट आहे त्यावर ॲडम स्मिथच्या विचारांचा भरपूर सारा प्रभाव आहे. त्यामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेला आपण जर पाहिलं त्या ॲक्टमध्ये काय दिलं होतं, तर भारतामध्ये जे ब्रिटिश कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनीचा एकाधिकार संपवला होता व्यापारातून. तर त्याच्यावर परिणाम कोणाचा होता, तर ॲडम स्मिथच्या विचारांचा होता. तर नुसतं चहा आणि अफू म्हणजे चीनसोबतचा अफूचा व्यापार यावरच एकाधिकार कंटिन्युअसली ठेवला होता आणि तो सुद्धा नंतरच्या कायद्यांमध्ये काढून टाकला होता. तर आपण जर इथून लिंक लावलं किंवा ॲडम स्मिथ आणि आपल्या भारत याचा संबंध कसा आहे, तर याचा संबंध त्यावेळेस येते की आपल्या देशामध्ये जर एंट्री झाली असेल तर ते यांच्या विचारातून 1813 झाली. त्यानंतर यांचं म्हणणं काय होतं त्या ग्रंथामध्ये यांचं म्हणणं होतं की जो बाजार आहे तो बाजार स्वतःच म्हणजे बाजारावरच नियंत्रण ठेवते. आता तो कसा, आता बाजारात एखादी प्रोडक्ट केव्हा येते, ज्या वेळेला त्याला मागणी असते त्याच वेळेस ते प्रोडक्ट बाजारामध्ये येते आणि ते प्रोडक्ट मागणी असते म्हणून येते, म्हणून बाजार हा बाजारावर स्वतः नियंत्रण ठेवतो असं त्यांचं म्हणणं होतं. तर पुढे जाऊ आपण. यांचं म्हणणं आपल्याला पुढे पण येणार आहे एकदा, ज्यावेळेला आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहणार आहोत. त्यानंतर कार्ल मार्क्स. आता कार्ल मार्क्सचं म्हणणं काय, ज्यावेळेला आपण समाजाची अर्थव्यवस्था वगैरे ह्या टर्म पाहणार आहोत त्यावेळेला कार्ल मार्क्सचं म्हणणं आपल्याला इथं इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. तर त्यांनी दास कॅपिटल हा जो ग्रंथ लिहिला होता त्यांचा, तर त्यामध्ये थेअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू हे सिद्धांत मांडला. आता सरप्लस व्हॅल्यू म्हणजे काय, तर एखादा जर समजा कामगार असेल तर त्या कामगारानं त्या प्रोडक्ट तयार करत असताना ते प्रोडक्ट विकल्या जाते. ज्या वेळेला त्या प्रोडक्टमधून जो नफा मिळत असते तो नफा म्हणजेच काय, तर त्या कामगाराचं जास्तीचं श्रम म्हणजे सरप्लस व्हॅल्यू म्हणजे काय, तर जास्तीचं श्रम कामगाराचं. तर या कामगाराला महत्त्व दिलं होतं. म्हणजे तिथं शोषित जो वर्ग होता याला फार महत्त्व त्यांनी त्यांच्या पुस्तकांमधून व त्यांच्या विचारामधून आपल्याला समोर येतं. तर कार्ल मार्क्सला ज्यावेळेला आपण पाहतो तर त्यांचं म्हणणं होतं की जो नफा असतो तो नफा कामगारांच्या भरोशावर कमावलेला म्हणजे त्यांचं पिळवणूक करून कमावलेलं एक संपत्ती असते. जॉन मन्नार्ड केन्स या शास्त्रज्ञाचा अभ्यास आपल्याला आपण ज्यावेळेला हा अभ्यास करत आहोत म्हणजे अर्थशास्त्राचा, तर त्यावेळेला जॉन मन्नार्ड केन्स या माणसाचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेला व्हर्सायचा तह झाला होता त्यावेळेला बोलणी करण्यासाठी या माणसाला पाठवलं होतं. तर यांनी त्या व्हर्सायच्या तहामध्ये ज्यावेळेला जर्मनीवर जास्त अटी लावल्या होत्या तर त्याच्यातून एकदा म्हणजे जगामध्ये या जाचक अटीमधून मंदी येईल किंवा दुसरं महायुद्ध होईल अशी त्यांना भाकीत केलं होतं आणि त्या दोन्ही गोष्टी पुढे समोर आल्या. तर यांनी या मंदीमधून निघण्यासाठी काय उपाययोजना करायचं असं सरकारला सूचना दिल्या. तर 1933 मध्ये तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याचा यांनी सल्ला दिला. ज्यामुळे शासन काय करते, तर शासन आरोग्य ज्या सामाजिक सेवा असतात त्या सर्वांवर खर्च करते आणि तो खर्च केल्यानंतर लोकांच्या जवळ पैसा जाते. लोकांच्या जवळ पैसा गेला तर लोक खर्च करतात. लोक म्हणजे काय, तर मागणी करतात. लोक एखाद्या प्रोडक्टची मागणी केली तर काय होते, कारखान्यांना चालना मिळते. रोजगार जे बेरोजगार लोक असतात त्यांना रोजगार प्राप्त होते. तर अशा पद्धतीनं काय होते, तर मंदी दूर होऊन जाते आणि बाजारामध्ये चलन किंवा महागाई किंवा त्याला एक महागाईला चालना भेटते. आता पण यावर आणखी पुढचे ज्यावेळेला आपण शास्त्रज्ञ पाहू त्यावेळेला या महागाई वाढण्याचा परिणाम त्यांनी कसा कमी केला ते सुद्धा आपण पाहू. आता कल्याणकारी शासनाची संकल्पना मांडली होती. जर आपण पाहिलं तर शासन आपल्या इथली मंदी दूर करण्यासाठी जे तुटीचा अर्थसंकल्प मांडते. आता तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, ज्यावेळेला आपण म्हणजे अर्थसंकल्प किंवा ह्या टर्म पाहू त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी येतील. पण शॉर्टकटमध्ये सांगायचं झाल्यास तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, म्हणजे आपल्याजवळ 500 रुपये जमा झालेले असतील आणि आपला खर्च जर 550 रुपये असेल तर हे 50 रुपये आपण कुठून आणायचे, तर हे तूट असते. म्हणजे जास्तीचा खर्च आधीच तो 500 रुपयाच्या ऐवजी 550 रुपये खर्च केले जातात आणि ते जे 50 रुपये आहेत ते इतर काही मार्गाने भरून काढले जातात. त्यालाच तुटीचा अर्थसंकल्प म्हटले जाते. आता कल्याणकारी शासन ही संकल्पना याच्यातूनच रुजू होती. म्हणजे सरकार आपल्या रिक्सवर हे 50 रुपये खर्च करून राहिली ते कशासाठी, तर ते कल्याणासाठी. कोणाच्या, ते लोकांच्या. म्हणून कल्याणकारी शासन ही संकल्पना जिथून येते. म्हणजे बाजारावर काही प्रमाणात सरकारचा हस्तक्षेप असावा असं त्याचं
त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे शासन पण अर्थव्यवस्थेवर जे महत्त्वाचा रोल प्ले करते आणि खाजगी ज्या संस्था असतात त्या तर महत्त्वाचा रोल प्ले करतातच. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे याच्यामध्ये यांनी वर्ल्ड बँक आणि IMFची संकल्पना मांडली होती की अशा प्रकारे मंदी जर पुढे कधी आली जगामध्ये तर त्यातून बाहेर निघण्यासाठी एक मध्यवर्ती बँकेची संकल्पना त्यांनी मांडली आणि ब्रिटन वूड परिषदेमध्ये या दोन्ही संस्था आपण स्थापन केल्या होत्या. त्यानंतर मिल्टन फ्रीडमन हे USA चे अर्थमंत्री होते. तर यांनी काय म्हटलं होतं, ज्यावेळेस आपण जॉन मर्नार्ड केन्स यांचं म्हणणं पाहतो की कल्याणकारी शासन, आरोग्य किंवा सामाजिक ज्या सेवा असतात या सर्वांवर खर्च करण्याची त्यांनी संकल्पना मांडली. परंतु फ्रीडमनचं म्हणणं होतं की तुम्ही या सर्वांकडे कल्याणकारी शासनापेक्षा आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि या विचाराला शिकागो स्कूल असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच मिल्टन फ्रीडमन यांना शिकागो स्कूलची जी विचारसरणी आहे ते यामध्ये आता हे विचारसरणी म्हणजे काय? आता हे विचारसरणी म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि पण झालं असं होतं की केन्सनी आपल्याला मंदीतून बाहेर येण्यासाठी जे महत्त्वाचे उपाय सांगितले होते त्या उपायांमुळे झालं असं की 1956 नंतर जगामध्ये महागाई प्रचंड वाढायला लागली. म्हणजे काय तर ज्या प्रमाणात आर्थिक वृद्धी होत होती परंतु त्यामधून बेरोजगारी कमी होत नव्हती. म्हणजे काय, अर्थव्यवस्था स्तब्ध झाली होती आणि ही स्तब्ध झालेली अर्थव्यवस्था, प्रचंड वाढलेली महागाई या दोन्ही गोष्टी. आता स्तब्धता म्हणजे काय, स्टॅग म्हणजे एका ठिकाणीच थांबणे आणि इन्फ्लेशन म्हणजे काय तर महागाई, या दोन्हीला मिळून स्टॅगफ्लेशन ही संकल्पना त्यांनी मांडली आणि यातून निघण्यासाठी त्यांनी मॉनिटरी पॉलिसीचा आपण अवलंब केला पाहिजे. म्हणजे काय, ज्या मध्यवर्ती बँका असतात त्यांनी व्याजदरामध्ये फेरबदल करून त्यावर उपाययोजना करणे हा त्यांनी सल्ला दिला होता आणि तुटीचा अर्थसंकल्प वगैरे ह्या सर्व संकल्पनांना त्यांनी बाजूला काढण्याचा सल्ला दिला होता. दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तिथं स्टॅगफ्लेशनच्या खाली मंदी वगैरे लिहिलेली आहे. तर ते मंदी दूर करण्यासाठी म्हणजे तिथं चुकलं होतं. तिथं तुम्ही महागाई आणि स्टॅगफ्लेशन म्हणजे काय तर त्याचा अर्थ लिहायचा होता. स्टॅग म्हणजे काय व इन्फ्लेशन म्हणजे काय, तर तुम्ही तो अर्थ मी जसा सांगितला तसा लिहून घ्याल आणि ते गोष्ट करेक्शन कराल. अशा करेक्शन जर पुढे आल्या तर करेक्शन करत राहाल. म्हणजे काय तर मी जर कुठं चुकलो असेल, आता मी वाचताना ते लिहिताना चुकलो परंतु समजून घेत असताना मला ते गोष्ट समजते स्टॅगफ्लेशन म्हणजे काय वगैरे. तर तुम्ही असं जर काही करेक्शन आलं पुढे तर असं करेक्शन करत राहाल. कारण ज्यावेळेला आपण फ्लोमध्ये एखादे पार्ट लिहित असतो त्यावेळेला अशा चुका होत असतात. तर ह्या छोट्या छोट्या चुका आहेत. मी असं वाचताना तुम्हाला समजून सांगेल की नेमकं याचं म्हणणं काय वगैरे. दुसरी गोष्ट, ह्याची लिंक मी या PDF ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तिथून ते तुम्ही हे नोट्स पण डाउनलोड करून घ्याल आणि इथं म्हणजे तुमच्या स्वतःच्याच अक्षरात लिहाल. जर हे अक्षर समजत असेल तर त्याखाली करेक्शन करून तिथं व्यवस्थितपणे लिहून घ्याल. कारण नोट्सचा फायदा भरपूर होतो बरं. नोट्सचा फायदा म्हणजे कमी वेळेत तुम्ही रिव्हिजन मारू शकता आणि विशेष म्हणजे माहिती आहे काय, यामध्ये दिलेली आता ज्या काही पुढे आपण जाऊ तर 2-3 पुस्तकांचं मिळून हे मटेरियल जमा केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक पुस्तक वाचण्याचे काम नाही पडणार. एकच पुस्तक आणि हे नोट्स यामधून तुमचं काम होऊन जाईल. आणि मी हे नोट्स तर मी समजून सांगतच आहे नेमकं याच्यामध्ये काय काय शॉर्ट फॉर्म वगैरे काय काय त्याचा अर्थ काय होते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये पाहू. एक गोष्ट सांगायची राहिली होती मगाशी, ते वस्तूची किंमत वगैरे त्या गोष्टी म्हणजे मी थोडं शॉर्टकटमध्ये घेतलं होतं त्याला. तर वस्तूची किंमत म्हणजे त्यात असलेले मानवी श्रम जे आहे. आता वस्तूची मानवी श्रम म्हणजे काय, तर त्या भांडवलदारापासून तर त्या कामगारापर्यंत सर्वांचं श्रम येते. ठीक आहे. पण ज्यावेळेस कार्ल मार्क्स सांगते त्यावेळेस फक्त आणि फक्त कामगाराचा विचार केला जाते. हे मला सांगायचं होतं मगाशी, ते राहून गेलं होतं. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आता आपल्याला इथं कसं काय काम पडलं याला आपण डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत. परंतु ज्यावेळेला आपण एक एक गोष्ट समजून घेत आहोत, जसं ॲडम स्मिथचं म्हणणं काय होतं, तर खाजगीकरणाला जास्त ज्यांनी भांडवलदाराच्या साईडनं जास्त बोलत होते. कार्ल मार्क्स काय म्हणतो, तर समाजाच्या साईडनं जास्त बोलत होते, म्हणजे लोकांच्या समूहाच्या माध्यमातून. त्यानंतर जॉन मर्नार्ड केस काय म्हणते, समाज आणि शासन या दोन्ही मिळून एक संस्था चालली पाहिजे. तर मिल्टन फ्रीडमन काय म्हणतात, तर समाज, शासन या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु त्याला जर ज्या आर्थिक आपण व्यवस्था तयार केलेल्या आहेत, बँका असतील, तर यांच्या माध्यमातून जो पैसा अर्थव्यवस्थेमध्ये ओतला जातो किंवा बाहेर काढला जातो तर या प्रवाहावर, त्या आर्थिक व्यवस्थेवर
मॉनिटरी पॉलिसीद्वारे नियंत्रण केलं पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं. त्यानंतर आता SDI म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या गोष्टी पाहतो, तर या कालखंडामध्ये उदारीकरण, खाजगीकरण ह्या ह्या गोष्टीवर जास्त भर देण्यात येत होता. तर या माध्यमातून या दोन्ही गोष्टीला म्हणजे उदारीकरण आणि खाजगीकरणाला मानवी विकासाची जोड कशी दिल्या जाईल या माध्यमातून SDI कडे पाहिल्या जाते. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून 1990 पासून आपण हे SDI काढत आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमात्य सेन जे आहेत आपल्या भारताचे अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी ही टर्म आणली होती, ज्यामुळे त्यांनी वेलफेअर इकॉनॉमी म्हणजे आता आपण कल्याणकारी शासन जसं पाहिलं मन्नाट केन्सच्या म्हणण्यानुसार, तसं इथं काय आहे, तर इथं आपल्याला कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे पूर्ण शास्त्र हे म्हणजे नुसतं शासन हे कल्याणकारी नसून पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये असलेली प्रत्येक गोष्ट ही आपली कल्याणकारी असली पाहिजे आणि त्यातून मानवाचा विकास कसा होईल याकडे जास्तीत जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी इथं मांडल्या आहेत. तर आपण एक SDI नंतर दुसऱ्या गोष्ट पाहणार आहोत की याच्या खाली लिहायचं राहिलं कारण हे जुनी नोट्स आहे. तर आपल्याला आता मानवी विकास करायचा आहे, बरोबर आहे, पण मानवी विकास कधी होईल हो? तर अभिजित बॅनर्जी जे आहेत यावर्षीचा नोबेल पुरस्कार भेटलेले, तर त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे त्यांनी दारिद्र्य निर्मूलनावर भर दिलेला आहे. ज्यावेळेला दारिद्र्य निर्मूलन होईल त्यावेळेला आपण त्यामधून म्हणजे ज्यावेळेला दारिद्र्य निर्मूलन होईल त्यावेळेलाच आपण मानवाचा विकास झाला असं म्हणू शकतो. आणि त्या दारिद्र्य निर्मूलनावर सरकारने भर द्यावा किंवा इथून पुढील ज्या कार्यक्रम पाहला ना तुम्ही, तर त्यावर जास्तीत जास्त भर दिला जाईल. म्हणजे आपल्या इथं दारिद्र्य निर्मूलन इंदिरा गांधीच्या काळापासून चालू आहे, गरिबी हटाओ वगैरे सारख्या योजना, परंतु आता त्याला जागतिक लेवलवर कसं पुढे नेत आहेत त्या माध्यमात आता नोबेल पुरस्कार देणे, आता हे जे याच्यातले काही आपण केन्स पासून जे शास्त्रज्ञ पाहिले यांना मिल्टन फ्रीडमन असतील किंवा अमात्य सेन असतील, या सर्वांना नोबेल पुरस्कार का दिला, तिथून त्या विचारांना आपण पुढे केलं. म्हणजे जसं काल केन्सच्या ज्या वेळेला तुटीचा अर्थसंकल्प मांडला त्यावर कल्याणकारी म्हणजे त्या 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 गोष्टीपासून आपण त्यांच्या विचारांना फॉलो केलं. आता इथून पुढचे जे आपलं विचार राहतील अर्थव्यवस्थेचे किंवा आपल्या या पूर्ण इकॉनॉमिकचे, तर ते दारिद्र्य निर्मूलन या घटकावर अवलंबून असतील. आणि त्याबद्दल तुम्ही हे जे 3 नावं यावर्षी आहेत तर हे परीक्षेमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहेत. यावर 100% प्रश्न येणार आहे, कारण तो घटकच तसा आहे. अभिजित बॅनर्जी, त्यानंतर त्यांच्या सहकारी जे 2 आहेत मायकल क्लार्क असतील किंवा मग एथर डुफ्लो आहेत त्यांच्या पत्नी, या सर्वांचं म्हणणं काय आहे, त्यानंतर त्यांची संस्था वगैरे या सर्वांची तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून परीक्षेच्या दृष्टिकोनातून करंट अफेअरमधचा जर त्याला जोड दिला तर हे करंट अफेअर आपल्याला पुढे येणाऱ्या परीक्षांमध्ये इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांमध्ये दिसेल. जसे प्रश्न 15 करंट अफेअरचे वेगळे असतात, तसं इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न वेगळे असतात. जर आपण प्रिलिम्सचा विचार करत आहेत तर त्या 15 मध्ये यांचं नाव कधी घुसेल काही सांगता येत नाही. म्हणजे काय, तर इकॉनॉमिक्समध्ये करंटच्या आधारावर ज्या प्रश्न येतात तर ते असे इथून विचारल्या जातात. तर तुम्ही याच्यावर विशेष लक्ष द्या. तर आता आपण पुढे मुख्य विषयाला हात घालू. तर आपण जो इकॉनॉमी म्हटला आहे तर त्या इकॉनॉमीचे काही प्रकार पडतात. म्हणजे देश पातळीवर आपली राज्यव्यवस्था कशा इकॉनॉमीला प्रोत्साहन देते व कशा पद्धतीने चालते त्यानुसार इकॉनॉमीचे काही प्रकार पडतात. तर इकॉनॉमीचे प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे बाजार अर्थव्यवस्था, ज्याला म्हणतो आपण. आता परीक्षेमध्ये विचारताना त्याच्या रिलेटेड समानार्थी शब्द असतात ते सर्व त्यामधला एखादा जरी कोणता जरी प्रश्नामध्ये घातला तर आपण कन्फ्यूज न हो म्हणून त्या बाजार अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. त्यानंतर त्याला मुक्त अर्थव्यवस्था सुद्धा म्हणतात. त्यानंतर त्याला खाजगी अर्थव्यवस्था सुद्धा म्हणतात. आता या संकल्पनेला मांडलं कोण आणि आणलं कोण, तर आपण ॲडम स्मिथचं नाव पाहिलं मगाशी. त्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा त्यांना म्हणजे त्यांच्या विचारातून ती अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे की म्हणजे बाजार हा स्वतःवर नियंत्रण ठेवतो. ही संकल्पना त्यांनी ज्यावेळेस वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथातून मांडली तर तेच हे विचारसरणी आहे. आणि आजही USA सारखे जे म्हणजे ब्रिटन सारखे देश आहेत त्यामध्ये बाजार अर्थव्यवस्था आपल्याला दिसून पडते की तिथं बाजार हा अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो. सरकारी हस्तक्षेप नसणे म्हणजेच बाजार अर्थव्यवस्था. आता समाजवादी अर्थव्यवस्था हा दुसरा प्रकार पडते. तर याच्यामध्ये काय आहे, समाजवादी अर्थव्यवस्था आणि साम्यवादी अर्थव्यवस्था. आता तुम्ही नोट डाऊन कराल.
साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णतः सरकारचं नियंत्रण असते, म्हणजे सरकार सर्व उत्पादन सरकारच्या मालकीचे, सर्व याच्यावर सरकारचं कडेकोटपणे नियंत्रण असते, त्याला साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणतात. आणि समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. समाजवादी म्हणजे काय, सरकार व समूह या दोन्ही मिळून ज्यावेळेला आपण विचार करतो, म्हणजे सरकारचं तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये रोल महत्त्वाचाच असतो, परंतु समूहाचं म्हणजे आपला जो समाज आहे त्याचं सुद्धा महत्त्व फार म्हणजे त्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व असतं. आता त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक असते आदेशात्मक, एक असते सूचकात्मक. तर ज्यावेळेला आदेश म्हणजे काय, तर नियोजन आयोगासारखी एखादी संस्था ज्यावेळेला त्या अर्थव्यवस्थेवर आपला म्हणजे नियोजन आयोग काय करते, तर एक ड्राफ्ट ठरवते आपल्याला या क्षेत्रामध्ये इथून पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा इथून पुढे खर्च करायचा आहे. म्हणजे पंचवार्षिक योजना आपण नियोजन आयोगाच्या विचारांवरच म्हणजे आपल्या आधारलेल्या होत्या. तर ते एक ड्राफ्ट ठरवून त्यानुसार पुढच्या 5 वर्ष काम करायचं असते, त्याला म्हणतात. म्हणजे सरकार ठरवते की नेमकं पुढे 5 वर्ष काय करायचं, असं म्हणजे आदेश दिल्यासारखं. आणि सूचनात्मक म्हणजे काय, तर ज्यावेळेला आपण 1985 मध्ये राजीव गांधींनी म्हणजे 7वी पंचवार्षिक योजना मांडली होती. तर त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान हा नवीन विभाग स्थापन केला होता. आणि त्यामध्ये आपण सूचकात्मक म्हणजे सूचना देऊन काम करून घेणे म्हणजे आदेश आणि सूचना यामध्ये फार फरक असते. आदेश म्हणजे काय, एकदम कठोर पद्धतीने एखाद्याला काम करण्यास सांगणे. सूचना म्हणजे काय, सूचना देऊन देणे, हे एवढं करून घेतो आणि ते तेवढं त्याच्या मनानं तो करतोय. म्हणजे बाजाराची रिक्वायरमेंट काय आहे, मागणी किती आहे एखाद्या प्रोडक्टची, त्यानुसार तो त्याचं उत्पादन ठरवते. ना की सरकार म्हणेल एवढं उत्पादन करा आणि एवढंच विका, अशा पद्धतीनं नाही. तर ते सूचकात्मक आपण पण यामध्ये जर 1991 नंतर जर आपण पाहिलं, त्यामध्ये याच्याही पेक्षा आपण पुढे पावलं टाकले आणि सूचनात्मक पेक्षाही मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे दोन्हीचं मिश्रण म्हणजेच भांडवलशाही आणि समाजवादी या दोन्ही अर्थव्यवस्थेचं मिश्रण म्हणजेच त्याचं रूपांतरण. ज्याला आपण संमिश्र अर्थव्यवस्था असं सुद्धा म्हणू शकतो. तर भारतामध्ये हे टप्पे कसे कसे पडत गेले, यापैकी काय होतं आणि काय नव्हतं, जर तुम्ही पाहिलं तर 1813चा जो ऍक्ट होता तिथून आपण 1900 आता आपण पाहू 48 पर्यंत पाहू, कारण 1947 मध्ये आपल्याला जरी स्वातंत्र्य भेटलं असेल तरी अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जी ब्रिटिश विचारसरणी होती त्याला आपण विचारसरणी होती त्यालाच महत्व होतं. आता 1813 मध्ये मुक्त अर्थव्यवस्थेचा भारतामध्ये शिरकाव झाला. त्यानंतर 1833च्या ऍक्ट मध्ये तर पूर्णपणे मुक्त अर्थव्यवस्था बनली होती आपली. कोणत्याही खाजगी व्यक्तीला उद्योग स्थापन करण्याचं तिथं स्वातंत्र्य होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1948 पर्यंत ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला, श्यामाप्रसाद मुखर्जी हे उद्योग मंत्री होते. तर यांनी केला होता, भारतीय जे स्वातंत्र्य भेटल्यानंतरचं जे भारत आहे त्यामध्ये आपण भांडवलदार आणि सरकार या दोन्हीचं सहअस्तित्व असलं पाहिजे, असा त्यांनी एक प्रकारचा मिश्र अर्थव्यवस्थेचा तिथून सुरुवात झाली. परंतु आवडी अधिवेशनामध्ये 1956च्या तेवढ्यामध्ये 57 मध्ये ज्यावेळेला काँग्रेसने आवडी अधिवेशनामध्ये समाजवादी समाज रचनेवर म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी किंवा USSR जे आहे त्यांचा विचारसरणीला जास्त नेहरू त्यांच्याकडे म्हणजे समाजवादाकडे जास्त झुकलेले असल्या कारणाने समाजवाद म्हणजे समानता आपल्या देशामध्ये आणावी म्हणून नेहरूंनी त्या प्रमाणात म्हणजे त्या पद्धतीचा अवलंब आपल्या देशामध्ये केला आणि समाजवादी समाजरचनेला तिथून सुरुवात झाली. परंतु ती समाजरचना म्हणजे दुसऱ्या तिथं चुकलेलं आहे, 1965 झालेला आहे, तिथे 56 पाहिजे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून आपण आलं आणि इकडून राजीव गांधी जे आहे तिथं 1985 पाहिजे, 7वी पंचवार्षिक योजना. त्यानंतर पुढे जाऊ आपण. त्यानंतर आपलं समाजवादी अर्थव्यवस्था आपण स्वीकारली, परंतु यामध्ये 1985 मध्ये समाजवादी सूचकात्मक अर्थव्यवस्थेवर आपण म्हणजे थोडंफार प्रमाणात केलो आणि 1991च्या धोरणातून मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपला प्रवास चालू आहे. कारण आपण खाजगीकरण, उदारीकरण ह्या सगळ्या गोष्टी अवलंबलेल्या आहेत आणि 1991 नंतर आपला प्रवास मुक्त अर्थव्यवस्थेकडे चालू आहे. आता इकॉनॉमिक्समध्ये जसे इकॉनॉमिक्सचे म्हणजे प्रकार पडतात त्याप्रमाणे इकॉनॉमिक्सच्या काही अवस्था असतात. म्हणजे
कोणता देश विकसित आहे किंवा कोणता देश अविकसित ही संकल्पना नाही आहे तिथं, परंतु विकसनशील आहे. म्हणजे अविकसित न म्हणता त्याला विकसनशील म्हटलं जाते, कारण कोणताही देश हा अविकसित स्वतःला म्हटल्यापेक्षा तो त्याच्या पद्धतीनुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि ते पुढे जाणं म्हणजे ते विकासाकडे जाणं म्हणजेच त्याला आपण विकसनशील म्हणतो, की तो प्रगतिशील आहे. विकसित देशांची काय म्हणजे या अवस्थेमध्ये कोणते देश येतात. आता पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न त्या देशामध्ये जास्त असणे, त्याला म्हणतात दरडोई उत्पन्न जास्त असणे. त्यानंतर औद्योगिकरणाचे तिथं जास्त असते प्रमाण. त्यानंतर तिथं साक्षरता भरपूर चांगल्या प्रमाणात असते. जन्मदर, मृत्यूदर ह्या आरोग्याच्या ज्या व्यवस्था असतात त्या कमी असतात. जन्मदर, मृत्यूदर कमी असणे म्हणजे काय, आता मृत्यूदर आणि जन्मदर ह्या दोन्ही गोष्टी जर कमी असल्या तर लोकसंख्या वाढणारच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर का या दोन्ही गोष्टी जास्त असल्या, म्हणजे जन्मदर व मृत्यूदर जास्त असतील, तर मृत्यूदर जास्त आहे याचा अर्थ तिथची आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही. जन्मदर जास्त आहे याचा अर्थ तिथं लोकसंख्येवर नियंत्रण नाही. म्हणजे या गोष्टी दिसून येतात. म्हणजे ते अनडेव्हलप कंट्री किंवा आपण आपल्यासारखी विकसनशील आपण त्याला म्हणू शकतो, की आपल्या इथं काय आहे, म्हणजे आपल्या इथं लोकसंख्या वाढीचा दर उच्च आहे, मृत्यूदर जरी कमी असला तरी, परंतु आपण ह्या दोन्ही याच्या मधामध्ये येतो म्हणून आपण विकसनशील आहोत. पण काही देश असे आहेत की जिथं मृत्यूदर पण जास्त असते आणि जन्मदर पण जास्त असते. आता त्यानंतर अशा विकसित देशांमध्ये कोणते कोणते देश येतात, तर USA, UK, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी हे सर्व देश विकसित देशामध्ये येतात. त्यानंतर आपण पाहू विकसनशील म्हणजे काय, किंवा विकासमुख म्हणजे विकासाच्याकडे पाहणारे देश. तर पर कॅपिटा जे इन्कम आहे त्यांचं ते कमी असते. त्यानंतर औद्योगिकरण जे आहे ते कमी असते. आणि कृषी क्षेत्राचं प्राबल्य जास्त असते. तुम्ही जर विकसित देशामध्ये पाहिलं तर कृषी क्षेत्राचं प्राबल्य फार कमी आहे. 1-2% त्यांच्या GDP मध्ये त्यांचा रोल असते. आपल्या इथं कृषी क्षेत्राचं प्राबल्य जवळपास 17-16% आहे. म्हणजे ते प्रत्येक वर्षी वेगळं वेगळं असते. तर त्याप्रमाणे लोकसंख्येचा जो वाढीचा दर आहे तो फार जास्त असते. लोकसंख्या वाढीचा दर म्हटलं म्हणजे मागील 10 वर्षामध्ये किती प्रमाणात लोकसंख्या वाढली याचा तो दर असते. पाहिलं मृत्यूदर कमी असणे आणि जन्मदर जास्त असणे यामुळे लोकसंख्या वाढीचा जो दर आहे हा वाढते. आपण आपल्या देशामध्ये जन्मदर पण जास्तच आहे आणि मृत्यूदर कमी होत आहे. त्यामुळे आपण विकासाच्या मध्ये आहोत, विकसनशील आणि अविकसित याच्या मध्ये आहोत. तर आपल्या देशाला एक मध्यम विकसित देश या संकल्पनेमध्ये मांडल्या जाते. म्हणजे तर अविकसितची मी सांगितलं आहे की कारण त्याला का अविकसित म्हणत नाही, विकसनशील का म्हणतात. तर ज्याप्रमाणे प्रकार किंवा अवस्था असतात, विकसित अविकसित ही अवस्था आहे देशाची म्हणजे आमच्या अर्थव्यवस्थेची. तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये क्षेत्ररचना म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये कृषी, उद्योग, त्यानंतर दळणवळण, सेवा क्षेत्र या सर्वांचं म्हणजे क्षेत्रानुसार त्यांना कोण विभागलं, काय विभागलं त्या ॲलन फिशर जे आहेत शास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, यांनी प्रथमतः जे प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे वर्गीकरण केले. आणि त्या तिन्ही याला शेती, उद्योग आणि तिसऱ्या क्षेत्राला उर्वरित म्हणजे शेती आणि उद्योग सोडून जे उर्वरित सर्व घटक येतात त्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केले. आता शेतीमध्ये मत्स्य, खाणकाम ह्या सर्व गोष्टी येतात, परंतु त्यामध्ये एवढ्या डिटेल आपण लिहत नसतो. शेती म्हटलं की आपण प्राथमिक जे निसर्गाच्या भरोशावर वरून आपलं इन्कम सोर्स असते त्यांचं, की जे निसर्गाच्या भरोशावर इन्कम कमावतात असे क्षेत्र म्हणजे प्राथमिक क्षेत्र. आता निसर्गावरून कमावलेले जे क्षेत्र आहे म्हणजे जे घटक आहेत, प्रोडक्ट आहेत, तर त्याच्यावर प्रोसेस करून जर आपण प्रोसेस जर करत असेल तर त्याला उद्योग क्षेत्र म्हणतात. आणि ते प्रोसेस केलेलं घटक जर एखाद्याला विकणे किंवा मग जे दुकानदार सेवा करतात, हे काय करतात, सेवा देतात आपल्याला, ते उर्वरित क्षेत्रामध्ये येतात. तर या उर्वरित क्षेत्राला सेवा हे नाव कोलिन क्लार्क या अर्थतज्ञानं दिलं. त्यानंतर प्रायमरी क्षेत्रामध्ये कोण कोण येतात ते आपण त्यामध्ये पाहून घ्या. खाणकाम, शेती, मत्स्य, जंगल. त्यानंतर सेकंडरीमध्ये कारखानदारी, बांधकाम. आता हा बांधकाम जो आहे ना तो परीक्षेमध्ये लक्षात ठेवाल तुम्ही की सेकंडरीमध्ये येते म्हणून. त्यानंतर वीज निर्मिती, पाणी पुरवठा, त्यानंतर जे थर्ड राहते त्यामध्ये सेवा, वाहतूक, दळणवळण. आणि आता जे आहे आताच्या अर्थव्यवस्थेमध्ये चौथा आणि पाचवा क्षेत्र सुद्धा इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये उच्च बौद्धिक क्षमता, संशोधन, विकास, तंत्रज्ञान ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चौथ्या क्षेत्रामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि सरकार म्हणजे जिथून निर्णय घेतले जाते असं पंचम क्षेत्रामध्ये क्षेत्राचे आता 5 जसे भाग पडले आहेत तसे आधी 3 होते. त्या 3 मध्ये उर्वरित क्षेत्राला सेवा नाव दिलं. त्यानंतर
आता अजूनही आपण सेवा तीनच क्षेत्र मानतो, परंतु जीडीपीचा विचार करत असताना आपण या तीनच क्षेत्राचा विचार करत असतो. पण ते पंचम आणि चतुर्थ जे क्षेत्र आहेत हे आपण आता नवीन पद्धतीनुसार आपण ऍड केलेले आहेत. हे काही विचारणारे सारखे नाही आहेत, परंतु काही सांगता नाही येत. झटका आला एमपीएससीला तर चौथा आणि पाचवा क्षेत्र पण विचारू शकतात की नेमकं काय आहे म्हणून. आता इकॉनॉमिक्सच्या मालकीनुसार इकॉनॉमिक्सची मालकी मालकी म्हणजे काय, तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेले जे क्रिया आहेत त्या क्रियांवर कोणाची मालकी असते. तर भारतामध्ये कोणाची मालकी आहे, तर भारतामध्ये सरकारची आहे, खाजगी लोकांची पण आहे सध्याच्या परिस्थितीत बरं, आणि संयुक्त पण. संयुक्त म्हणजे काय, तुम्ही जर पाहिलं एखादा प्रोजेक्ट असते पीपीपी मॉडेल ज्यावेळेला आपण त्याला म्हणतो, त्यावेळेला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप यामध्ये ते काही उद्योग येतात, त्यामध्ये त्यानंतर म्हणजे मालकी येते, त्यानंतर संयुक्त झालं आणि सहकारी. आता सहकारी म्हणजे काय, इथं सरकारचं नियंत्रण नाही आहे, पण हे खाजगी असते एका प्रकारे, कारण इथं समूहाचं नियंत्रण असते. आता समूह म्हटल्यानंतर तिथं लोकशाही येते, म्हणून त्याला वेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकलं आहे की सहकारी मालकीनुसार एखादं क्षेत्र हे. खालचा मुद्दा हा अभ्यासाला येत नाही, तो मी एक्स्ट्रा म्हणून लिहिला होता, त्याकडे काही जास्त लक्ष देऊ नका. आता आपण जे काही हा पहिला चॅप्टर पाहिला याच्यामध्ये आतापर्यंत कुठं प्रश्न विचारला आहे का, 2014 मध्ये एएसओच्या प्रिलिम मध्ये प्रश्न विचारला होता की जे तृतीय क्षेत्र आहे, तर तृतीय क्षेत्र नेमकं काय करते, म्हणजे प्रक्रिया करते की वितरण करते की उत्पादन, म्हणजे नेमकं काय करते. तर त्याच्यामध्ये त्याचं उत्तर होतं वितरण करते. आता आपण पाहिलं प्रक्रिया कोण करते, तर सेकंडरी क्षेत्रातले जे कारखानेदार किंवा बांधकाम निर्माती किंवा वीज निर्मिती क्षेत्र असतात, किंवा निर्मिती पाणी पुरवठा, म्हणजे त्या पुरवठा करणाऱ्या ज्या म्हणजे त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात की ज्या निर्माण करतात. त्यानंतर ते म्हणजे ज्यावर प्रक्रिया होते आणि ते प्रक्रिया केलेली प्रोडक्ट आपल्याजवळ वितरण म्हणजे आपल्याजवळ आणून देण्याचं काम कोण करते, तर सेकंडरी क्षेत्र त्याच्यावर प्रक्रिया करून ते प्रोडक्ट आपल्याजवळ पोहोचवण्याचं काम तृतीय क्षेत्र करत असते. तर त्यामुळे वितरण हा त्याचा ऑप्शनमध्ये होतं. हे लॉजिकली सगळं असते. तुम्ही जर थोडंसं त्या शब्दाचा अर्थ, जर इकॉनॉमिक्समध्ये तेच आहे की तुम्ही शब्दाचा अर्थ काढत जा, म्हणजे त्या अर्थानुसार सगळ्या गोष्टी होत असतात. मुक्त बाजार, मिश्र, संमिश्र, समाजवादी, आदेशात्मक, सूचकात्मक, या सगळ्या गोष्टीचा, या शब्दांचा जर तुम्ही नीटपणे अर्थ समजून घेतला तर तुम्हाला ती गोष्ट फार सोपी जाते. आणि 2-3 पेजचं एखादं प्रकरण तुम्ही जर एका पानावर शॉर्टकटमध्ये लिहिलं, तर एका आता इथं शब्द लिहिलाय मी समाजवादी वगैरे, ते बाकीच्या गोष्टी पाठ करायची म्हणजे ते काही लिहून घेण्याची गरज थोडी असते की, ते आपल्याला स्टोरी माहीत असते ना, समाजवादी काय आहे, नेहरूचं विचारसरणी काय होती, राजीव गांधीनं वगैरे काय आणलं, ह्या सगळ्या गोष्टी पाठ करायच्या किंवा लिहून ठेवायच्या नसतात, त्या आपोआप आपल्या डोक्यामध्ये येतात वाचत असताना. आपण जर तो म्हणजे तो घटकच त्या पद्धतीनं वाचायचा, तो मुद्दाच त्या पद्धतीनं वाचायचा की त्याच्यावर आधारलेलं जे खालचं, त्याच्या खाली असलेलं जे मटेरियल आहे ते सगळं आपल्या डोक्यात असलं पाहिजे. हेडलाईन दिसली आपल्या डोळ्यानं की लक्षात आलं पाहिजे की नेमकं त्याच्या खालचं मटेरियल काय आहे. तर अशा पद्धतीनं नोट्स असते. तर हे आपण पुढे कंटिन्यू करू. सध्या इथंच थांबू. धन्यवाद.